नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण EPS पेन्शनधारकांसाठी लागू होणाऱ्या नव्या नियमाची चर्चा करणार आहोत। आता सरकार देणार किमान 9000 प्लस DA पेन्शन। काय आहे हा नवा नियम याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आमचे अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच करा। सोबतच बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून असे नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। EPS पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा बदल प्रस्तावित आहे। चेन्नई EPF पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनने केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून किमान पेन्शन ही 9000 प्रति महिना करण्याची मागणी केलेली आहे। वाढती महागाई, सरकारी कर्मचाऱ्यांच्या युनायटेड फंड पेन्शन योजनेचे अनुकरण, सुमारे 75 लाख पेन्शनधारक या सर्व कारणांमुळे मागणी केली गेलेली आहे असे समजते। सध्याची पेन्शन प्रणाली किमान पेन्शन ही 1000 रुपये प्रति महिना असून 2014 पासून ती लागू आहे। त्यात योगदान कर्मचाऱ्याच्या मूळ पगारीचा 12% इतका आहे आणि पात्रता 10 वर्षे सेवा आणि 58 वर्षे वय असं ठेवण्यात आलेले आहे। काय प्रस्तावित बदल अपेक्षित आहे मित्रांनो? किमान पेन्शन 9000 रुपये प्रति महिना प्लस महागाई भत्ता। पेन्शन फॉर्म्युल्याला सुधारणा कशी? जास्तीत जास्त लाभांसाठी यामध्ये हे फायदे होणार। महागाईला तोंड देण्यास मदत होईल, राहणीमान उंचावेल, समानता वाढेल, आर्थिक स्थैर्य वाढेल। EPO पेन्शनरचा प्रवास कसा होता मित्रांनो? 1995 कर्मचारी पेन्शन योजना सुरू झाली। 2014ला 1000 किमान पेन्शन लागू झाली। 2023ला 2000 किमान पेन्शन प्रस्तावित झाली आणि 2024मध्ये 9000 प्लस DA साठी मागणी करण्यात आलेली आहे मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी किती उपयुक्त आहे कमेंटमध्ये जरूर कळवा। सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।